सर्वांनीच जर का फक्त नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेतलं तर नोकरी कोण देणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. कारण प्रत्येकच जण प्रयत्न करत असतो की आपल्याला चांगली नोकरी मिळावी म्हणून, मग ती खाजगी असून देत नाही तर सरकारी असून देत. परंतु सर्वांनी जर का नोकरीचीच अपेक्षा केली, लक्षात ठेवा आपण 150 कोटीच्या वर आहोत. त्याच्यातली 50 कोटी लोकांनी जर का फक्त नोकरीच्या शोधासाठी किंवा नोकरीसाठी शिक्षण घेतलं, तर मग नोकरी देणारे काय फक्त अंबानी आणि टाटा बिर्ला यांनीच द्यायचे का? मग बाकीच्यांनी काय करायचं? आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच वयात मिळणार आहे या कोर्सद्वारे. तर हा कोर्स जो आहे आपल्याला शिकायचा आहे ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप्स. बघा, त्याचा एंटरप्रेनरशिप असा उच्चार होत नाही, त्याचा उच्चार होतो ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप्स. तुम्ही स्वतःचा छोटा का होईना परंतु व्यवसाय कसा सुरू करायचा आणि नोकरी मागण्याच्या ऐवजी नोकऱ्या तयार कशा करायच्या या कोर्समध्ये आपल्याला शिकायचं आहे. सेमिस्टर 4मध्ये पण आहे, 5थमध्ये पण आहे आणि 6थमध्ये पण आहे. कोर्स कोड आहे 314014. मग याची ओरिएंटेशन म्हणजे या कोर्सची काय ओळख आहे ती आज आपण शिकून घेणार आहोत. राशनल म्हणजे काय, का इंट्रोड्यूस केला गेलेला आहे, कारण काय आहे. MSBTने आणि DTEने आणि AICTEने का आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप सारखा कोर्स घेऊन आलेत, त्याचं कारण याच्यामध्ये आहे. बघा, मी लाईन बाय लाईन वाचतो, खूप महत्त्वाचं आहे. जर का तुम्हाला राशनल समजलं ना तर तुम्हाला या विषयाचं महत्त्व समजणार आहे आणि तुम्ही त्याच गंभीरतेने हा विषय अभ्यासणार आहात. बघा, ऑन्टरप्रिनरशिप अँड स्टार्टअप इज इंट्रोड्यूस इन दिस करिक्युलम टू डेव्हलप, हे खूप महत्वाचं आहे, टू डेव्हलप दी entrepreneurship traits among the students before they enter into the professional life. Once you complete your diploma, you will become a professional. So before you enter your professional life, you need to understand what is meant by entrepreneurship, what are the different features or the traits of entrepreneurship. तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये जाण्याच्या पूर्वीच तुम्हाला उद्योजकता म्हणजेच काय, एक चांगला उद्योजक कसा बनावं आणि या एका चांगल्या उद्योजकाचे किंवा बिझनेसमॅनचे काय महत्त्वाचे गुणवैशिष्ट्ये असतात हे तुम्हाला समजण्यासाठी हा जो कोर्स आहे ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आणि स्टार्टअप्स हा इंट्रोड्यूस केला गेलेला आहे AICTE, DTE आणि MSBT द्वारा. आय होप की तुम्हाला पहिल्याच लाईनमध्ये समजलं असेल की हा किती महत्त्वाचा आहे. पुढचं आहे, by exposing and interacting with entrepreneurship and startup ecosystem, students will develop the entrepreneurship mindset. बघा, आपण एखादी गोष्ट करण्यासाठी तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आपल्याला त्या गोष्टीविषयी माहिती असतं. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा गावी होतो त्यावेळेस फ्लॅट सिस्टम काय असते, डुप्लेक्स फ्लॅट काय असतो हे मला माहितीच नव्हतं. त्यामुळे आपल्याकडे फ्लॅट असावा किंवा आपल्याकडे डुप्लेक्स घर असावं हे मी कधी त्याची कल्पनाच करू शकलो नाही, कारण त्याचं एक्सपोजरच मला नव्हतं. सेम वे जर का ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे उद्योजक कसा असतो, उद्योजकता काय आहे, उद्योजक बनण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, कोणते गुणवैशिष्ट्य आपल्यामध्ये हवे असतात, हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण उद्योजक बनण्याचं स्वप्नही बघू शकत नाही. आणि म्हणून हा कोर्स तुम्हाला इंट्रोड्यूस केला आहे की एक उद्योजक किंवा बिझनेसमॅन बनण्यासाठी कोणत्या कोणत्या गुणवैशिष्ट्यांची आवश्यकता असते आणि इतर कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी हा कोर्स तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. आय होप की तुम्हाला ही खूप महत्त्वाची गोष्ट समजली असेल आज. मग तुमचा माइंडसेटच तसा तयार झाईल, कारण आतापर्यंत आपण काय म्हणतो, शिक्षण नोकरी, शिक्षण नोकरी, छोकरी मुलं, म्हातारा झाला मेला, एवढंच आपलं आयुष्य आहे जवळपास. आणि माझं पण तीच मेंटॅलिटी, आतापर्यंत तीच माझी मेंटॅलिटी होती. परंतु आता तुम्हाला 10वी पास झाल्यानंतरच तुमचा जर माइंडसेट बदलवला आणि नोकरी मिळवण्याच्या ऐवजी नोकरी देणारं कसं होता येईल हे जर का तुम्हाला समजलं तर नक्कीच तुमच्यापैकी 5-10% का होईना जर उद्योजक झाले तर तुम्हीच तुमच्या क्लासमेट लोकांना नोकरी देऊ शकता. नोकरी मांडण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नोकरी तयार करणारे म्हणजेच ऑन्टरप्रिनर म्हणजेच उद्योजक होऊ शकाल जर तुम्ही हा व्यवस्थित अभ्यासला आणि ह्यावर तुम्ही अंमलबजावणी केली तर. The innovative thinking with risk-taking ability along with other traits are to be inculcated in the students through micro projects and training. म्हणजे तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे छोटे छोटे प्रोजेक्ट दिले जातील किंवा तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याद्वारे छोटीशी रिस्क कशी घ्यायची, नवीन बिझनेस कसा सुरू करायचा, नवीन थिंकिंग, इनोव्हेटिव्ह थिंकिंग कशी डेव्हलप करायची, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचा अंतर्भाव होईल आणि तुम्ही एक चांगले उद्योजक व्हाल यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे.
in order to understand what is meant by risk taking ability, what is meant by innovative thinking, how to run a successful business, what are the different problems that you may face, what are the different government schemes that will be very useful to you in establishing your own small scale industry. Everything will be dealt in this particular course, and that's why orientation of this course is very important from your point of view. जर का तुम्हाला याच वयात समजलं की कशी छोटीशी रिस्क घेता येते, कसा एखादा बिझनेस डेव्हलप करता येतो, कसं नवीन नवीन शोध कसे लावू शकतो किंवा नवीन थिंकिंगने आपण एखादा नवीन बिझनेस कसा चालू करू शकतो, या जर गोष्टी तुम्हाला याच वयात समजल्या तर ऑब्व्हियसली तुमच्यापैकी काही जण नक्कीच उद्योजक होण्याकडे जातील, जेणेकरून नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि नोकऱ्या देणाऱ्यांची जर का संख्या वाढली तर ऑब्व्हियसली प्रत्येकाला जॉब मिळालेला असेल, प्रत्येकाचा छोटासा का होईना स्वतःचा व्यवसाय असेल. परंतु ते काय असतं, व्यावसायिकता काय असते, ऑन्टरप्रिनरशिप काय असते, हे समजण्यासाठी तुम्हाला हा जो कोर्स आहे तो अभ्यासायचा आहे, म्हणून तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. दिस एक्सपोजर विल बी इन्स्ट्रुमेंटल in orienting the students in transforming them to a job generator after completion of diploma in engineering. बघा, तुम्हाला यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहे की त्या गोष्टींमुळे तुम्ही स्वतः एक उद्योजक म्हणून कसे बनू शकता किंवा एक उद्योजक म्हणून तुम्ही समाजामध्ये कशी कंट्रीब्युशन करू शकता, एक उद्योजक म्हणून जॉब कसं देऊ शकता हे तुम्हाला कळणार आहे. या पर्टिक्युलर कोर्समध्ये असा सिलेबस डिझाईन केलेला आहे, असे 5 मॉड्यूल्स आहेत की जे तुम्ही व्यवस्थित अभ्यासले, अगदी सिन्सिअरली आणि अतिशय सिरियसली केलेत त्यावर काम, तर नक्कीच तुम्हाला स्वतःच कळेल की मी एक चांगला व्यावसायिक बनू शकतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला ही फिलिंग तयार होईल की मी एक चांगला व्यावसायिक बनू शकतो, तर आजच तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. मग भांडवल कसं जमायचं, कुठे आपण जागा बघायची, आपले कस्टमर्स किंवा कन्झ्युमर्स कोण असतील, आपल्याला ॲडव्हर्टिजमेंट कशी करता येईल, आपला जो सर्व्हिस किंवा प्रोडक्ट असेल ते नवीन कसं असेल आणि नवीन येणाऱ्या पिढीसाठी ते कसं उपयुक्त असेल, या सर्व गोष्टी तुम्ही आताच त्यावर विचार करायला सुरुवात कराल. जेणेकरून असं नाही डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर बघूया आपण काहीतरी बिझनेस करता येईल का, नाही, तुम्हाला आत्ताच त्याची या सेमिस्टरमध्ये 4th सेमिस्टरमध्येच त्याची ओळख होणार आहे आणि 5th 6th सेमिस्टरपर्यंतच तुमचा कदाचित व्यवसाय तयारही झालेला असेल. तुमच्यापैकी काही लोक व्यावसायिक झालेली असतील. जेव्हा तुमची अल्युमनाई मीट होते त्यावेळेस तुमच्यापैकी काही जण येतात आणि सांगतात की सर, मी अशा विषयामध्ये फेल झालेलो होतो, परंतु त्या फेल झाल्यानंतर मला समजलं की मला काय करायचं आहे आणि आज माझा छोटासा असा व्यवसाय आहे, त्याचं टर्नओव्हर 50 लाखाचा आहे, प्रत्येक वार्षिक 30 लाखाचा आहे, 20 लाखाचा. असे विद्यार्थी येतात आणि सांगतात आणि त्यांची सक्सेस स्टोरीने सुद्धा काही लोकांना प्रेरणा मिळते. परंतु तुम्हाला एक्झॅक्टली 4th सेमिस्टरमध्येच हे समजणार आहे की काय करायचं आहे तुम्हाला एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी. तर ऑब्व्हियसली तुम्हाला या गोष्टीचा उपयोग होणार आहे. तेव्हा हा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित करायचा आहे. मग एम्प्लॉयरकडनं किंवा इंडस्ट्रीकडनं काय तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आउटकम आहे, हा विषय शिकल्यानंतर, हा कोर्स शिकल्यानंतर बघा, डेव्हलप प्रोजेक्ट प्रपोजल्स फॉर लॉन्चिंग स्मॉल स्केल एंटरप्राइज अँड स्टार्टअप. अगदी छोटासा स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग स्टार्ट करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करणं, एवढं जरी तुम्हाला आलं तरी पण भरपूर आहे. कारण एकदा का तुम्हाला प्रपोजल तयार करता आलं की मला या गोष्टीचा व्यवसाय करायचा आहे किंवा या सर्व्हिस नवीन लॉन्च करायची आहे, ह्याचा फक्त तुम्ही पेपरवर जरी तुम्ही एक प्रपोजल तयार केलं, प्रस्ताव तयार केला, तरी पण वेल बिगन इज हाफ डन या सूत्रानुसार तुमच्याकडे एक ढाचा तयार झालेला असेल की मला ही सर्व्हिस लॉन्च करायची आहे, मला हे प्रोडक्ट नवीन लॉन्च करायचं आहे, त्याच्यासाठी मी इथून भांडवल घेणार आहे, मला एवढी जागा लागणार आहे, एवढी मशिनरी लागणार आहे, ही टेक्नॉलॉजी लागणार आहे, मी अशी जाहिरात करणार आहे, हे माझे टार्गेट कस्टमर्स असणार आहेत आणि अशा प्रकारे मी कस्टमरपर्यंत जाणार आहे आणि ही सर्व्हिस देणार आहे किंवा ही प्रॉडक्ट देणार आहे, जे की सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे परंतु त्याची डिमांड आहे. या सर्व गोष्टीचा प्रस्ताव तुम्ही एक प्रोजेक्ट तयार करणं एवढंच अपेक्षित आहे तुमच्याकडनं. तुम्ही जरी नाही स्वतःचा प्रोजेक्ट, स्वतःचा व्यवसाय जरी तुम्ही नाही सेट केला तरी, ह्याचं कारण काय माहिती का, की जर का तुम्हाला एवढं जरी समजलं की मला कसा व्यवसाय स्थापन करायचा हे माहिती आहे, वेल बिगन इज हाफ डन. कदाचित पुढच्या सेमिस्टरला तुमचा व्यवसाय रेडी झालेला असेल, तेव्हा हे एक्सपेक्टेड आउटकम आहे तुमच्याकडनं. मग कोणते कोणते कोर्स आउटकम्स आहेत, हा विषय शिकल्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये कोणते बदल होणार आहेत, काय तुम्हाला मिळणार आहे, हे यामध्ये दिलेलं आहे. तर आता म्हणजे पहिलं आहे CO1, कोर्स आउटकम 1 काय आहे, आयडेंटिफाय वन्स ऑन्टरप्रेन्योरल ट्रेड्स. बघा,
कस्तुरी हिरण असतं, त्या हिरणला एक सुगंध येत असतो, ते इकडे तिकडे शोधत असतं की कुठे सुगंध आहे, परंतु त्याला हेच माहिती नसतं की सुगंधच त्याच्याजवळ स्वतःजवळच आहे. त्याचप्रमाणे तुमच्यापैकी काही लोक असे असतात की ते बिझनेस माइंडेड फॅमिलीमध्ये जन्म झालेला असतो, ते बिझनेस माइंडेड असतात, परंतु असे काही विद्यार्थी आहेत की त्यांचे आई वडील नोकरी करत आहेत, मजुरी करत आहेत, कुठेतरी छोटासा व्यवसाय करत आहेत. अशा विद्यार्थ्यांना हे माहितीच नसतं की मी पण एक चांगला उद्योजक बनू शकतो. जेव्हा ते हा विषय शिकतील तेव्हा त्यांना नक्कीच कळेल की उद्योजकाचे जे ट्रेड्स किंवा गुण वैशिष्ट्य असतात ते हे असतात आणि ते माझ्यामध्ये आहे, तर मी बनू शकतो. हा पहिला आउटकम आहे. दुसरा आहे यूज इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम स्टेक होल्डर्स फॉर एस्टॅब्लिशिंग, सेटिंग अप और फाउंडिंग स्टार्टअप्स. बघा, स्टेक होल्डर्स म्हणजे काय, जसं कस्टमर्स आहेत, नंतर सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, नंतर ट्रान्सपोर्टवाले आहेत, नंतर तुमचे रिटेलर्स आहेत, नंतर तुमचे इन्व्हेस्टर्स आहेत. या सर्व लोकांकडनं तुम्हाला सांगितलं जातं, पुष्कळसे इनपुट्स तुम्ही घेतात की या सर्व्हिसची गरज आहे सध्या बाजारामध्ये असलेल्या प्रोडक्टपैकी हे प्रोडक्टची जास्त डिमांड आहे. असे तुम्ही पूर्ण सर्वे केल्यानंतर त्या इन्फॉर्मेशनचा वापर करून तुम्ही कोणतं बिझनेस मॉडेल सुरू करायचं किंवा कोणत्या सर्व्हिस सुरू करायची हे तुम्हाला या कोर्समधनं कळणार आहे, जे की चॅप्टर नंबर 2 आहे. CO3 आहे कोर्स आउटकम. तिसरा आहे यूज सपोर्ट सिस्टम्स अवेलेबल फॉर स्टार्टअप्स. आता पुष्कळचे मुलं रडत असतात, मी काय करणार, मला तर बिझनेस करायचा पण पैसेच नाही, माझ्याकडे जागाच नाही, मी कुठून मॅनपॉवर आणणार, मी कुठून टेक्नॉलॉजी आणणार, मला तर कोणाचीच मदत नाही आहे, माझे आई वडील गरीब आहेत, माझ्या आजूबाजूला कोणीही मला पैसे देण्यासाठी. या सर्व गोष्टी लुझर्सला असतात. ज्यांना काहीच करायचं नसताना ते अशा काहीतरी गोष्टी देतात. आणि अशा प्रकारे तुम्ही हा विषय शिकल्यानंतर तुम्हाला हे समजणार आहे की सरकारी कोणत्या कोणत्या पॉलिसीज आहेत की ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी मदत करतात, जे स्टार्टअपसाठी मदत करतात, किती पैसा देतात, किती भांडवल देतात, कुठल्या कुठल्या पॉलिसीज आहेत की ज्या खूप तुमच्या फेवरमध्ये असतात, जेणेकरून तुम्ही एखादा उद्योजक बनावं. या सर्व गोष्टी तुम्ही शिकाल हा पूर्ण कोर्स शिकल्यानंतर आणि मोस्टली चॅप्टर नंबर 3 शिकल्यानंतर. CO4 आहे प्रिपेअर प्रोजेक्ट प्लॅन्स टू मॅनेज द एंटरप्राइज इफेक्टिव्हली. बघा, पुष्कळचे लोक आहे ना सुरू करतात, व्यवसाय सुरू करतात आणि 1-2 वर्षामध्ये बंद पडतो. त्यामध्ये त्यांना हे माहिती नसतं की सुरू केल्यानंतर तो मॅनेज कसा करायचा, कॉम्पिटिशनला कसं फेस करायचं, कस्टमर्सपर्यंत कसे टार्गेट करायचे, आपल्याजवळ जे तुटपुंज भांडवल आहे त्याचाच व्यवस्थित वापर कसा करायचा, योग्य मॅनपॉवर कशी निवडायची, स्किल्ड अनस्किल्ड मॅनपॉवर कुठे असणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला CO4 मध्ये म्हणजे काय चॅप्टर 4 मध्ये शिकायला मिळणार आहेत. आणि तुम्ही ते मन लावून शिकणार तेव्हाच तुम्हाला या गोष्टी समजणार आहे की आपण एखादा व्यवसाय चालू केल्यानंतर तो लगेचच बंद पडू नये यासाठी आपण काय काय गोष्टी कराव्या, कसं ते बिझनेस मॉडेल आपण पुढे चालू ठेवावं आणि कसं त्याच्यामध्ये ग्रोथ करावी हे तुम्हाला CO4 मध्ये समजणार आहे. आता तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की तुमची स्कीम कशी असणार आहे, टीचिंग लर्निंग स्कीम कशी असणार आहे आणि एक्झाम कशी असणार आहे. बघा, एक लेक्चर होणार आहे आणि एक प्रॅक्टिकल होणार आहे 2 तासाचं एका वीकमध्ये. नंतर नोशनल म्हणजे कॉन्सेप्च्युअल लर्निंग तुमची 4 तासाची आहे, जे की तुम्ही घरी करायची आहे एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट समजल्यानंतर. खूप महत्त्वाचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे 50 मार्कांची. म्हणजे काय, तुम्हाला 12 प्रॅक्टिकल्स करायचे आहेत आणि फिजिकली करायचे आहेत, इमानदारीने करायचे आहेत, फक्त मार्क्स मिळवण्यासाठी नाही. हे 12 प्रॅक्टिकल जरी तुम्ही इमानदारीने केलं ना तर तुमच्यातील पुष्कळ लोकांना समजेल की मी उद्योग करू शकतो, मी एखादा बिझनेस चालू करू शकतो. एक आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच येईल आणि तुम्हाला त्याचे मार्क्सही मिळतील 50. 20 मार्कांची पासिंग आहे, लक्षात ठेवा. नंतर फायनल एक्झाम पण आहे 25 मार्काची. ह्यामध्ये तुमची अर्धी रिटर्न होणार आणि अर्धी तुमची ओरल होणार आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला मोस्टली सवाल असेच विचारले जातील की तुम्ही कुठलं बिझनेस मॉडेल तयार कराल आणि ते कसं रन कराल, त्याचं प्रपोजल कसं तयार कराल, मग तुम्ही कोणत्या कोणत्या स्मॉल स्केल इंडस्ट्री आतापर्यंत बघितलेल्या आहेत, तुम्हाला कुठे कुठे सपोर्ट सिस्टम आहे, गव्हर्नमेंट कुठल्या कुठल्या एजन्सी किंवा पॉलिसीज आहेत किंवा स्कीम्स आहेत की ज्या तुम्हाला स्मॉल स्केल इंडस्ट्री तयार करण्यासाठी मदत करतील, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि ते 25 मार्कांसाठी आहेत. नंतर सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये पण तुम्हाला 10 ते 12 असाइनमेंट्स कंप्लीट करायचे आणि ह्या खूप प्रॅक्टिकल असाइनमेंट असणार आहेत. मी या प्रत्येक असाइनमेंट अपलोड करणार आहे, तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला प्रॅक्टिकली ते काम करून द्यायचं आहे. आणि मार्क माय वर्ड्स, इफ यू फॉलो all the instructions given by me in SLA assignments as well as in practicals, definitely you will find one change in your mindset that yes, I can establish my own small scale industry, and instead of becoming a nokar, I will be a malak in future. You will definitely get that confidence. Have faith in my words. I will be preparing those modules in that manner.
हे खूप महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिकल केले नाही आणि त्यात तुम्हाला पासिंगचे मार्क्स म्हणजे 20 मिळाले नाही 50 पैकी, तर तुम्ही डिटेन व्हाल. बाकीचं सर्व तुमचं झिरो होणार आहे. त्याचप्रमाणे सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये पण 25 पैकी 10 मार्क्स जर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही डिटेन व्हाल. सांगण्याची गरज नाही आहे. हा रेड इंक त्याच्यासाठीच वापरला आहे. युनिट 1 इंट्रोडक्शन टू ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. मग एक ऑन्टरप्रिनरशिप बनण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं, कुठले गुणवैशिष्ट्ये असतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहे. खूप मजेशीर चॅप्टर आहे, खूप प्रेरणादायी चॅप्टर आहे. स्टार्टअप सिलेक्शन प्रोसेस. मग कोणती सर्व्हिस आपण लॉन्च करूया, कोणतं प्रोडक्ट लॉन्च करूया, ते कसं लॉन्च करूया, त्याच्यामध्ये कोणत्या रिस्क आहेत, कसं सिलेक्शन करायचं, कसं आपण कस्टमर्सपर्यंत पोहोचायचं, कसं मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतात, कुठल्या कुठल्या आपल्याला मदत होऊ शकतात आपल्या गव्हर्नमेंटकडनं, या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहेत. सपोर्ट सिस्टम ही खूप महत्त्वाची आहे. सरकार किती तुम्हाला सपोर्ट करत आहे, कोणत्या प्रकारे सबसिडी देत आहे, कुठे तुम्हाला फॅसिलिटीज अवेलेबल करून देत आहे, कोणकोणत्या, या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाच्या शिकायला मिळतील. कारण आपल्याला माहितीच नसतं की आपल्याला मदत मिळू शकते. आपल्याला मदत मिळत नाही कारण आपण शोधतच नाही की कोण मदत करू शकतो. त्याचं उत्तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळणार आहे. त्यानंतर बिझनेसचा सेटअप केला. कधी कधी वडिलांनी बापाने आपल्याला पैसे दिलेले असतात, आपण सेटअप करतो आणि मोठ्याने स्टेटस टाकत असतो, इकडे तिकडे कुठल्या तरी इंस्टाग्रामवर आपले रील्स टाकत असतो. परंतु तो कसा मॅनेज करायचा, कसा चालवायचा आणि कशी प्रगती करायची हे खूप कमी लोकांना समजतं. ते कसं करावं हे या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आणि हे तुमचे प्रॅक्टिकल्स आहेत की तुम्हाला कमीत कमी 12 प्रॅक्टिकल्स तयार करायचे. हे मी तुम्हाला रेडीमेड देणार आहे. जसं मी सांगणार आहे अगदी तसंच तुम्हाला करायचं आहे. अशा प्रकारे खूप चांगला कोर्स ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप्स आपल्याला शिकायचा आहे 4th सेमिस्टरमध्ये. Mark my words, if you follow my instructions, this is personally I like this. Though I am a language student, personally I like this area, entrepreneurship development. I too had started my own enterprise. I too had started my own academy, but due to certain constraints, I had to just wrap it up. But I will definitely give you the good inputs based on this, and that's why this particular subject is very close to my heart. I hope that you would be learning the best in this particular course. Good luck. Thank you.